मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाहीये. याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही. मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे.